नमस्कार, सुस्वागतम. सर्वप्रथम मी या कथेचे लेखक श्री सुभाष सुंठणकर सरांना त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आणि त्यांनीच लिहिलेल्या दिगंबरपंत देशपांडेंची दंतकथा या दंतकथेच्या अभिवाचनास सुरुवात करतो. तर श्रोतेहो, ही दिगंबरपंत देशपांडेंची दंतकथा जे मन लावून भक्तिभावाने न चुकता श्रवण करतील त्यांचे दात आयुष्यभर ठणठणीत राहतील. आणि जे ही कथा अर्धवट सोडून निघून जातील त्यांचे दात आता रात्रीपासून ठणकायला लागतील, त्याला मी किंवा खुद्द लेखक सुभाष सुंठणकर जबाबदार राहणार नाही. तर एक आटपाट नगर होते. तिथे प्राध्यापक दिगंबरपंत देशपांडे व त्यांच्या सुविद्य पत्नी दामिनी दोघेही सेवानिवृत्तीनंतरचं जीवन सुखेन व आनंदाने व्यतीत करत होते. पण एके दिवशी मध्यरात्री प्राध्यापक दिगंबरपंतांचे दात अचानक ठणकायला लागले. प्राध्यापक दिगंबरपंत रात्रभर या कुशीहून त्या कुशीवर तळमळत पडले होते. रात्रभर त्यांना झोपच आली नाही. रात्रभर दातदुखीने ते हैराण झाले होते. अहो, त्यांच्या डोळ्याला डोळ्याच लागला नाही. तेव्हाच त्यांनी ठरवून टाकलं, काहीही हो, उद्या सकाळी उठल्या उठल्या डॉक्टर गाठायचा. आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे, अहो पंत काय ठरवणार हो, पंतांनी ठरवण्या अगोदरच बायकोनेच त्यांच्या फरमान सोडले. अहो, पैसे वाचवण्याच्या नादात कुठल्या तरी आलतू फालतू डॉक्टरकडे जाऊ नका हो. डेंटल स्पेशालिस्ट डॉक्टर केशकामतांकडे जा बरं. आता मात्र पत्नी दामिनीच्या ऑर्डरप्रमाणे दिगंबरपंत डॉक्टर केशकामतांच्या दवाखान्यात जाऊन कंपाऊंडरसमोर उभे राहिले. आणि काही विचारणार त्याआधीच तोच भस्कन अंगावर खेचला. अहो, नुसतं बघत का उभा राहिला? नंबर लावला पाहिजे. आत्तापर्यंत 70 नंबर लागले. तुमचा एक कात्ता लावा लागेल. बघा, लावू का नंबर? हा कंपाऊंडर र ला ल म्हणत होता. बरं, किती वेळ थांबावं लागेल बरं? 2 दिवस. अरे बाप रे, 2 दिवस? अहो, ओरडू नका. हा, अहो, आता फालची गलदी नाही. गलदी असेल तर चालचाल किती, चालचाल दिवस नंबर लागत नाही. आता आपण दाढदुखीने मरणार असा विचार देशपांडे करतच होते. तर तेवढ्यात मोरोपंत वाटवे समोरून उभे राहिले. त्यांनी दिगंबरपंतांची दंतकथा समजावून घेतली व त्यांना थोडं बाजूला घेत बाहेर काढत दबक्या आवाजात सल्ला दिला. अहो देशपांडे, या डॉक्टर केशकामतांकडे नंबर लावू नका हो. अरे बापरे, इथं माझा दात ठणकतोय, रडायची वेळ आली आणि हा म्हणतोय या डॉक्टरकडे नंबर लावू नका. म्हणजे काय? आता दामिनीचं ऐकायचं की या मोरेपंताचं ऐकायचं, या द्विधा मनस्थितीत असतानाच वाटवे बोलले. अहो, पहिली गोष्ट म्हणजे या डॉक्टर केशकामतांकडे खूप गर्दी असते हो. आणि दुसरी गोष्ट, याची फी जबरदस्त आहे हो. ती फी ऐकूनच तुमचे 32 दात ठणकायला लागतील. असं? अरे बापरे. पण फी घेतो तरी किती? तपासायचे 500, काढायचे वेगळे हो. काय बापरे, फक्त तपासायचे 500? देशपांडेंना धरून घाम फुटला. खरं तर या पैशाची ती FD करणार होती. आता हे पैसेही खर्च होणार, FDचं व्याजही बुडणार, असा विचार करत असताना वाटवेनं दुसरा दणका ठेवून दिला.
अहो देशपांडे, एवढंच नाही तर तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी हा डॉक्टर केश कामत दातात चांदी भरतोच हो. असं? अरे बाप रे. मग चांदी भरली तर किती खर्च वाढेल? 1,500-2,000च्या घरात अगदी सहज जाईल हो. आ 1,500-2,000? अगदी सहज. 1,500-2,000 लागले तर आपल्याला पोस्टातील रिकरिंग खाते बंद करावे लागेल. त्यात आपले किती नुकसान होईल याचा हिशोब देशपांडे मनातल्या मनात मांडत वाटवेंना धन्यवाद देत म्हणाले, मोरोपंत, बरं झालं तुम्ही भेटलात, नाही तर मी खड्ड्यातच गेलो असतो. म्हणूनच मी सांगतो तसं करा. मला एक 100 रुपये द्या. काय? 100 रुपयात तुम्ही म्हणजे दात काढणार? तसे नाही हो. हे 100 रुपये तुम्ही मला उसने म्हणून द्या. म्हणजे कसे, मागचे 200 आणि हे 100 असे एकूण 300 रुपये 1 तारखेला न चुकता व्याजासहित एक रकमी परत करतो. पण कुठल्या महिन्याच्या 1 तारखेला? अहो कुठल्या म्हणजे काय? पुढच्याच महिन्याच्या 1 तारखेला परत करतो. विश्वास ठेवा. पैसे बुडवणाऱ्यांपैकी मी नाही बरं. विश्वास आहे ना माझ्यावर? शेवटी नाईलाजाने मागचे 200 रुपये निघून येतील या आशेवर 100 रुपयाची नोट देशपांडेंनी मोरोपंताच्या हातावर ठेवली. मा दिगंबर पंत, हे तुम्ही 100 नंबरी काम केलं हो. आता तुम्हाला 100 नंबरी अगदी बेस्ट सल्ला देतो. हे बघा, तुम्ही यशवंतराव चव्हाण कॉलेजमधून रिटायर झालात ना? हो. मग झालेच तर काम फत्ते. अहो याच संस्थेचं यशवंतराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय कम डेंटल हॉस्पिटल सुरू झाले. तिथे कमी आणि सवलतीच्या दरात दाताचं काम करून देतात. तिथे दाताडे पाटील नावाचा चांगला दाताचा स्पेशालिस्ट डॉक्टर आहे, त्याला दाखवा. हां, आणि शिवाय तुम्ही या संस्थेतून रिटायर झालात म्हणून तुम्हाला विशेष सवलतही मिळेल हो. विशेष सवलत म्हणजे एका दातावर दुसरा दात असा मोफत काढून देतात की काय? अहो तशी सवलत नाही हो. तुम्ही या संस्थेत प्राध्यापक होतात म्हणून तुम्हाला फक्त 1/3 दरात तुमचं काम होणार हो. म्हणजे असं बघा, 500 रुपये बिल होणार असेल तर तुमच्याकडून राऊंड फिगर फक्त 167 रुपये घेणार. अहो पण मी काय म्हणतो, हे राऊंड फिगर द्यायचेच कशाला? मी बरोबर हिशोब करून बघा 166 रुपये आणि 66 पैसे बरोबर घेऊन जातो. देशपांडे नेहमी सुट्टे पैसे खिशात ठेवीत असत. त्यांना माहीत होतं भाजीवालीवरची 25 पैसे 50 पैसे सुट्टे नाहीत या सभेवर परतच करत नाही. वीज बिल भरताना कॅशियर व रेशन दुकानदारवरचे 1-2 रुपये परतच देत नाही. तेव्हा 18 रुपये आणि 30 पैसे रेशनच्या दुकानात साखरेचा भाव असेल तर देशपांडे आठवणीनं 18 रुपयासोबत सुट्टे 30 पैसे बरोबर घेऊनच जातात. मग काय सवलत मिळेल आणि मुळात पैशाची बचत होईल या आशेने दिगंबर पंत देशपांडे लांब गावाच्या बाहेर सुरू झालेल्या यशवंतराव डेंटल हॉस्पिटलकडे रिक्षाने जास्त पैसे खर्च होतील म्हणून बसच्या गर्दीत लोंबकाळत उभे राहून हॉस्पिटल पोहोचले. सर्वप्रथम वाटवेने सांगितल्याप्रमाणे आपल्याला सवलतीच्या दरात आणखीन 1/3 सवलत मिळते का नाही याची ओळखीच्या नर्सकडे चौकशी करून डॉक्टर दाताडे पाटीलांना गाठले. पण नेहमीच्या सवयीप्रमाणे पुन्हा एकदा सवलत मिळते का नाही याची
डॉक्टरांनी उरले सुरले सर्व दात तपासून म्हणाले, काय काळजी करू नका, फक्त 3च दात काढावे लागतील. काही समजले हे? पण एक काम करा, तुम्ही यशवंतराव चव्हाण संस्थेत प्राध्यापक म्हणून काम करत होतात, तेवढं सर्टिफिकेट घेऊन या. म्हणजे तुम्हाला 1/3 सवलतीचा 3 दात काढून तुमच्या हातात ठेवतो. तिथे दाढेकर पाटीलच प्राचार्य आहे, त्यांना माझं नाव सांगा. अहो, दाढेकर पाटील माझेही चांगले मित्र आहेत हो. मग झालेच तर त्यांच्या सही शिक्का असलेलं सर्टिफिकेट घेऊन या. आता तुम्ही काळजीच करू नका. हल्ली मेडिकलच्या अभ्यासक्रमातून तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काळजी करू नका हे वाक्य घोकून घोकून पाठ करून घेतात की काय, अशी शंका दिगंबर पंतांना आली. मग दिगंबर पंत ज्या कॉलेजमधून रिटायर झाले होते त्या यशवंतराव महाविद्यालयात जाऊन थेट प्राचार्य दाढेकर पाटील यांच्या कॅबिन समोर जाऊन उभे राहिले आणि कॉलेजचे प्रोटोकॉल सांभाळत म्हणाले, मे आय कम इन सर? ओ प्रोफेसर देशपांडे, प्लीज कम कम कम, बसा बसा बसा. हां, बरेच दिवसांनी आलात, आफ्टर मोर डेज. बरं झालं आलात, नाहीतरी मीच तुमच्याकडे येणार होतो. अहो, तुमच्या पुतण्याचं रेशनचं दुकान आहे असं समजलं तेव्हा त्याला सांगून मला एक साखरेचं पोत, ओनली 1 शुगर ओनी, रेशनच्या भावात मिळून द्या. माझ्या मुलाचं लग्न काढलंय. आता देशपांडे धर्मसंकटातच पडले, कारण पुतण्याचं आणि देशपांडेचं भांडण झालं होतं. आता त्याला कसं सांगणार ह्या विचारात असताना दाढेकर बोलले, अहो, विचार काय करताय, माझ्या मुलाचं लग्न आहे हो. माय सन इज मॅरिंग. तेव्हा चहाला आणि बुंदी पाडायला साखर लागणार बघा, शुगर इज नेसेसरी. पण देशपांडे, तुम्ही आज अचानक इकडे? मग दिगंबर पंतांनी आपण येण्याचे कारण सांगितले. ओहो, म्हणजे तुम्ही इकडे सर्व्हिसला होतात म्हणून तुम्हाला असं सर्टिफिकेट पाहिजे काय? ओ, यू वॉन्ट सर्टिफिकेट? नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. प्राचार्य दाढेकरांनी लगेच पिऊनला पाठवून क्लार्क एकदंतांना बोलवून घेतले. मिस्टर एकदंत, प्राध्यापक देशपांडेंना ते आपल्या कॉलेजमधून रिटायर झाले होते, त्याचं एक सर्टिफिकेट देऊन टाका. त्याचं सर्टिफिकेट देता येत नाही सर. इथे मात्र एकदंतातला तो क्लार्क जागा झाला. देता येत नाही म्हणजे? व्हॉट अ प्रॉब्लेम, एनी डिफिकल्टी? यांचं सर्व्हिस रेकॉर्ड काढून बघावं लागेल, जॉईन झाल्याची तारीख बघावी लागेल. अहो हो एकदंत, मी सांगतो ना हो. हे बघा, मी बरोबर 15 मार्चला जॉईन झालो होतो, मला सगळं आठवतंय बघा. तसं नव्हे देशपांडे, रजिस्टर बुकात कोणती तारीख नमूद केली आहे, पेन्शन कधी सुरू झाली, आणि महत्त्वाचं म्हणजे काही ड्यूज वगैरे बाकी आहेत का ते बघावं लागेल. ड्यूज? हो, ड्यूज वगैरे काहीच नाही, तो सर्व क्लिअर केली तुम्ही. अहो देशपांडे, एवढं पॅनिक होऊ नका हो, एवढे काकुलतीला येऊ नका. हे पहा, एकदंत त्यांचा दात ठणकतोय, जे काय बघायचं ते पटकन बघा आणि त्यांना 10 मिनिटात सर्टिफिकेट देऊन मोकळं करा. त्यांचा दात दुखत असला तरी हे काम 10 मिनिटात होण्यासारखं नाही सर. म्हणजे व्हॉट अ डिफिकल्टी, वाय नॉट इन 10 मिनिट्स? 10 मिनिटात का होणार नाही बरं? जुन्या फायली वरच्या मजल्यावर पडल्यावर त्या राजारामाने व्यवस्थित लावल्या नाहीत सर. असं? बरं, ठीक आहे.
आता 10 मिनिटात नाही, पण 15-20 मिनिटात त्यांना मोकळं करा. सर, आपण सांगताय तेव्हा मी माझ्या परीने प्रयत्न करतो सर, येतो मी, असं म्हणून एकदंत ऑफिसमधून निघून गेले. मग दिगंबर पंत तिथेच वाट पाहत बसले. बसल्या बसल्या त्यांचे दात आणखी जास्त ठणकू लागले. केव्हा एकदाचा सर्टिफिकेट घेऊन जातो व दात काढून मोकळा होतो असे त्यांना झाले होते. 20 मिनिटे गेली, अर्धा तास गेला, 45 मिनिटे गेले. समोरचे गांधी, नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, 2 माजी प्राचार्यांचे फोटो बघून बघून आता फोटो तोंडपाठ झाले. मग एकदाचे एकदंत हात हलवत रिकाम्या हाताने प्रकट झाले. हे काय एकदंत, व्हेरी सर्टिफिकेट. किती वेळ त्यांनी वाट पाहायची. हाऊ मच टाइम ही शूड वेस्ट अँड वेट. त्यांचा चेहरा बघा, दातदुखीने हैराण झालेत बिचारे. सर, प्रॉब्लेम आहे, सर्टिफिकेट देता येणार नाही. म्हणजे मी समजलो नाही. व्हाय नॉट? सर, त्यांच्याकडे अर्जुन लायब्ररीची 3 पुस्तके ड्यूज आहेत, ती त्यांनी अजून जमा केलेली नाहीत. दिगंबर पंत उडालेच. मी सगळे पुस्तकं जमा केली, तो जरा नीट बघा तर खरी. मला काय, ते ग्रंथपाल कवळे असं म्हणत होते की प्राध्यापकांकडून, देशपांडेंकडून 3 पुस्तके येणे बाकी आहेत म्हणून. मग मात्र प्राचार्यमध्ये पडले. प्रोफेसर देशपांडे, यू हॅव रिटन्स ऑल बुक्स? येस सर, मला आठवते हो, सर्व पुस्तकं मी जमा केलीत म्हणून. मग देशपांडे, असं करा, तुम्ही ग्रंथपालांना भेटून ते काय सांगतायत ते बघा. तुम्हाला काय बोलायचं ते त्यांच्याशी टॉक करून क्लिअरन्स सर्टिफिकेट घेऊन या. नंतर कटकट नको हो. काय मग पुढचं बाकी सर्व मी बघतो. ही काय आणखी नवीन आफत उद्भवली म्हणत देशपांडे ग्रंथपाल कवळींकडे गेले. तर ते एका प्राध्यापकासोबत बुद्धिबळ खेळत बसले होते. त्या प्राध्यापकावर मात करूनच मगच देशपांडेकडे मान वर करत म्हणाले, हे बघा देशपांडे, तुम्ही सर्व्हिसमध्ये असताना नेलेली 3 पुस्तके अजूनही जमा केलेली नाही. तुम्हाला 4 वर्ष झाली रिटायर्ड होऊन, तेव्हा आता तरी ती जमा करून टाका. कवळी, असं कसं होईल हो? मला जमा केल्याचं आठवते बघा. हे बघा देशपांडे, मी रजिस्टर बघून 3 पुस्तके कोणती येणे बाकी आहेत ते सांगतो. 2 तर तुम्ही शिकवत असलेल्या सब्जेक्टचीच पुस्तकं आहे. एक पॉप्युलेशन अँड सायन्स, दुसरं वॉटर फॉर पोर्टेबल पर्पज, आणि तिसरी बाळ लांडकरांची कादंबरी आहे, बांधतो मी चिवड्याची पुडी. घरीच असतील, शोधा शोधा, नक्की सापडतील बघा. पण नाहीच सापडली तर मग त्याला एक प्रोसिजर आहे, पण तुम्ही घरी शोधाशोध करून तर बघा. आणि शोधाशोध करत असताना जुन्या तुटलेल्या छत्रीचे दांडे आणि तारा सापडल्या तर मला द्या. पुस्तकाचं समजलो हो, पण हे छत्रीचे दांडे आणि तारा ही काय आणखी नवीन भानगड आहे? असं बघा, मी छत्री रिपेरिंगचा नवीन साईड बिझनेस सुरू करतोय, तेव्हा जुन्या छत्रीचे दांडे आणि तारा या वस्तूंची मी जमवाजमव करतोय. पण हे छत्रीचे दांडे आणि तारा तुम्ही विकत घेणार की फुकट? अर्थात फुकटच हो, नाहीतरी तुमच्याकडे नुसत्या अडगळीत पडून राहून त्यांना काय उपयोग तुम्हाला त्याचा? त्यापेक्षा त्या मला द्या. मग मात्र दिगंबर पंत लगबगीने घरी गेले. छत्रीच्या दांड्यासोबत पुस्तक शोधू लागले. आता पुस्तकं सापडली नाही तर पैसे भरावा लागणार या विचाराने त्यांच्यासाठी असं झाले. तेवढ्यात नेहमीप्रमाणे दामिनी दत्त म्हणून त्यांच्या समोर उभ्या राहिले. अगं बाई 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 बाई, आला काय म्हणाले बरं केश कामत? आता मात्र दामिनीकडे बघितल्या न बघितल्यासारखं करत कपाटाखाली कपाटावर, सोप्याखाली सोप्यावर, बेडखाली सगळीकडे वर्तमानपत्राची, पुस्तकाची, मासिकाची उचकापाचक करत पुस्तक शोधकार्य सुरू ठेवलं.
अहो, मी काय विचारते, तुम्ही दात काढून येणार होतात ना, मग दात काढायचे सोडून वह्या पुस्तक पेपरची रद्दी काढून का बसलात? आणि हो, रद्दी विकणारच असाल तर माझं शिवलीलामृतचं पुस्तक सापडलं तर तेवढं बाहेर काढून ठेवा, ते रद्दीत विकू नका. आणि असं वेड्याचं मत घेऊन पेडगावला जाऊ नका हो. ते डॉक्टर केशकामतांकडे जाणार होतं, त्याचं काय सर? काय म्हणाले ते? हो, मी केशकामतांकडे गेलोच नाही. गेला नाही? मग इतका वेळ कुठं बाहेर चकाट्या पिटत बसला होता? अहो, त्या केशकामतांकडे खूप गर्दी असते हो, लवकर नंबर लागत नाही. माझी आई, तू जरा गप्प बसतील का? दिसत नाही का? अगं, मी पुस्तक शोधतोय. पुस्तका? कसली पुस्तकं हो? अगं, माझ्या माझ्या सब्जेक्टची ग. अहो, ती नंतरही शोधता येतील. घरभर पसारा करत बसण्यापेक्षा डॉक्टर कामतांकडे एकदा जाऊन या, नंतर शोधा की पुस्तकं. दामिनी, मी तुझ्या पाया पडतो बाई, थोडा वेळ तोंड बंद ठेव. सारखी कटकट 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 कटकट. काय ग, तुझे माझे दात ठणकताय, समजत कसं नाही तुला? अहो, दात ठणकताय ना, मग अशी चिडचिड करू नका. नक्की काय झालं सांगा बरं. मग दिगंबर पंतांनी सर्व हकीकत सांगितली. अहो, ती चिवड्याची पुडी म्हणजे ती कादंबरी शेजारच्या जाधवांनी नेल्याची मला पुसटचं आठवतंय बरं. त्यांना विचारून तर बघा. अहो, ते पुस्तक घेऊन जातात आणि परत आणून देत नाही, हे तुम्हालाही चांगलं माहीत आहे. जाधवांच्या घरी जाऊन विचारायचं म्हणजे देशपांड्यांच्या अंगावर काटाच उभा राहिला. त्यातल्या त्या जाधव बहिणी म्हणजे एकदम काजाक बाई. तरी मोठ्या हिमतीने ते जाधवांकडे गेले तर समोर जाधव वहिनी समोर येऊन उभ्या ठाकल्या. मग मात्र देशपांड्यांनी डेअरिंग करत जाधव वहिनींना बांधतो मी चिवड्याच्या पुढीच्या पुस्तकाबद्दल विचारलं. मात्र त्या भस्कन देशपांडेवरच ओरडल्या. अहो देशपांडे, आमच्या यांना चिवडा खाल्ला ना तरी ॲसिडिटीचा त्रास होतो, मग ते चिवड्याच्या पुढीचं पुस्तक घरीच आणतीलच कशाला? काय तर म्हणे ते पुस्तक, काय नाव म्हणाल त्या पुस्तकाचं? अहो, ती बांधतो मी ही चिवड्याची पुडी, बाळ लाडकरांची कादंबरी आहे बघा. बघा? काय बघा? म्हणजे आम्ही पुस्तक चोरतो काय? अहो, आमच्या मुलांच्या शाळेची पुस्तकं आम्ही विकत आणतो, विकत. तुमच्यासारखी लायब्ररीतून जाऊन फुकटात वाचत नाही. अहो जा, दामिनी वहिनी वाट पाहत बसले असतील. अजून कसे आले नाही? तुमच्यासारख्या शिकलेल्या लोकांचा शेजार म्हणजे अगदी व्यापच असतो पाहिजे. जा आता घरी, आणि तुमची काय ते चिवड्याची पुडी आहे ना, ती शोधत बसा. जा. जाधव वहिनीचा तोंडचा पट्टा निमूटपणे ऐकून घेत घरी जाऊन पुस्तकाचे गठ्ठे काढून पुन्हा शोधत सुरू केली. अर्ध्या तासाने जाधव साहेब तावातावाने आले. हे घ्या तुमचं एकदाचा पुस्तक. नंतर त्याची कटकट झाली बसू नका. आणि ते पुस्तक टिपावर आदळून आले तसे तावातावाने निघून गेले. धुळीने माखलेली मागची 4 पानं फाटलेली, पुढची 4 पाने गायब झालेली ती कॉलेजच्या लायब्ररीचीच कादंबरी होती. मग मात्र देशपांड्याच्या जीवात जीव आला. ही कादंबरी जशी आपल्याकडे आहे तशी आणखीन 2 पुस्तके आपल्याकडेच असणार हे लक्षात आल्यावर मग मात्र ते कसून पुस्तकं शोधू लागले. एक पुस्तक असेच लाकडी कपाटाखाली सापडले. तिसरे पुस्तक बरी शोधाशोध करूनही सापडले नाही ते नाहीच. तेव्हा ते 2च पुस्तके घेऊन कॉलेजमध्ये गेले. ग्रंथपाल कवडींकडे पुस्तकं दिली. काय खराब केली ते पुस्तकं बघा जरा. उंदराच्या वेळात ठेवली ती काय? आणि हे काय? 2च पुस्तकं, तिसरं पुस्तक
तिसरं नाही सापडलो, मग प्रोसिजरप्रमाणे किंमत आणि दंड भरावा लागेल. छत्रीचा दांडा आणि तारा याबद्दल कवळींनी काहीही विचारले नाही. या समाधानात मन घट्ट करून देशपांडेने विचारले, तरी अंदाजे किती दंड भरावा लागेल? 100 रुपये होतील बघा. देशपांडेने निमूटपणे 100 रुपये भरले, पावती घेतली, ग्रंथालयाचं क्लिअरन्स सर्टिफिकेट घेतलं. परत एकदा पायपीट करत थेट कॉलेजमध्ये पोहोचत क्लार्क एकदंताच्या हातात सर्टिफिकेट देत म्हणाले, मिस्टर एकदंत, आता तर काही अडचण नाही ना. हे बघा, मला ना लवकर सर्टिफिकेट देऊन मोकळं करावं. मी लगेचच सर्टिफिकेट देतो, पण माझं एक खाजगी काम आहे तुमच्याकडे, तेवढं करा बुवा. आता कोणतं काम बुवा? तुमच्या शेजारी जे जाधव राहतात ना, ते पूर्वी आमच्या शेजारी राहायचे. त्यावेळी जाधव वहिनींनी आमच्या हिच्याकडून 500 रुपये उसने घेतलेत, अजूनही परत केलेले नाहीत. तेवढे जाधव वहिनींना सांगून वसूल करून द्या बा. जाधव वहिनी म्हटल्यावर देशपांड्यांच्या अंगावर काटाच उभा राहिला. आता हे काम कसं टाळावं याचा विचार ते करू लागले. अहो देशपांडे, विचार काय करताय? या रविवारी मी तुमच्याकडे येतो. हो, मी या रविवारी गावाला जाणार आहे. 7-8 दिवस तरी परत येणं होणार नाही. असं? ठीक आहे, मग मी शनिवारी सकाळी येतो. अहो अहो दचकायला काय झालं? अहो मी येण्या अगोदर जाधव बहिणीशी या विषयावर बोलून ठेवा. जाधव साहेबांशी या विषयावर बोलू नका हो, ते फारच भांडकुदळ तापट आहेत. त्यांच्या घरात जाधव वहिनी आहेत ना, तेवढा मात्र त्या शांत आणि समजूतदार आहेत. एकदंत ऐकावे ते नवलच या सदरातल्या गोष्टी सांगतायत का काय, असा शंभर देशपांड्यांना भास झाला. आता हे घ्या सर्टिफिकेट, यावर प्राचार्य दाढेकरांची सही घ्या, म्हणजे तुमचे दात काढायला तुम्ही मोकळे. पण तेवढं ते जाधव वहिनींचं मात्र लक्षात ठेवा, म्हणजे झालं. कसे बसे देशपांडे एकदंताच्या तावडीतून सुटले व सर्टिफिकेट दाढेकरांच्या समोर ठेवली. मिळाले ना सर्टिफिकेट? व्हेरी गुड, व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. इथं माझा दाट ठणकतोय आणि हा म्हणतोय व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. या दाढेकराची दाढ सुजेल ना, तेव्हा समजेल याला काय व्हेरी गुड आणि काय प्रॉब्लेम असतो ते. अहो देशपांडे, कुठं हरवलात? कसला विचार करताय? अहो मी आता सही केली आहे, आता सवलतीच्या दरात रिव्ह्यू युअर टीथ. काय? पण ते विसरू नका हो. कसा विसरेन हो, कसा विसरेन? आता काय, आता लगेच जातो ना, आजच्या दात काढूनच घेतो बघा. ते नाही हो, आमच्या मुलाचं लग्न, माय बॉय इज मॅरिंग. हो, लग्नाला ना येणारच हो. अहो ते तर तुम्हाला यावंच लागेल. मी पत्रिका घरी द्यायला येणार आहे हो. पण आणखीन काय? अहो लगेच विसरलात कसे? अहो ते साखरेचं पोतं तुमच्या त्या पुतण्याच्या रेशनच्या दुकानातून आजच घरी आणून ठेवा. उद्या सकाळी पिऊनला तुमच्या घरी पाठवतो. उद्याचं उद्या बघू असा विचार करत ते बाहेर पडले. आता लवकर हॉस्पिटलात पोचलं पाहिजे म्हणून रोडवर येऊन, ओ रिक्षा, ओ रिक्षा, रिक्षा, ओ रिक्षा असं करत रिक्षा थांबवण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू केला. शेवटी कशीबशी एक रिक्षावरून थांबली. ओ रिक्षा, ओ यशवंतराव डेंटल हॉस्पिटल का, कितना लोगे? 25 रुपये दो, बैठो. 25 रुपया? मेलो.
बहुत होता है, कितना दोगे, जल्दी बोलो। 8 रुपया। 8 रुपये में पूरी भाजी नहीं मिलती। मैं खाता नहीं ना, लेकिन पूरी भाजी, ये देखो मेरा दांत दुखता है। चलो चलो 22 रुपये दो, बैठो बैठो बैठो। 22 मार्क पड़ता है, 9 में चलो, मार्क पड़ता है, हैं? फिर इधर ही पडे रहो ना, है असे म्हणून रिक्षावाला किक मारून निघून गेला. मग देशपांडे बस स्टॉपवर आले. गर्दीने खच्चून भरलेल्या 2 बसेस थांबल्या नाहीत. तिसरी बस आली, पण ती बस स्टॉपच्या बरेच पुढे जाऊन थांबली. ती पळत पळत देशपांडेंनी कशी बशी पकडली. हॉस्पिटलात जाऊन डॉक्टर दाताड यांना गाठले, सर्टिफिकेट दाखवले. अरे अरे बाप देशपांडे, खूपच स्पीडने काम केलं राव. आता 1/3 रकमेत तुमचं काम होणार. आता तुम्ही काळजी करू नका. काय समजले. सर्टिफिकेट वाचता वाचता डॉक्टरांच्या कपाळावर आड्या पडल्या. ते पाहून डॉक्टर आणखीन काही कागदपत्र मागतील की काय या भीतीने देशपांडे घाबरे घोबरे झाले. अहो देशपांडे, घाबरून जाऊ नका हो, आणि काही काळजी करू नका. फक्त तुम्हाला यायला थोडा उशीर झाला. इथे मात्र थोडी गडबड झाली बरं. पण आता तुम्ही उद्या या. उद्या? देशपांडे हादरलेच. हो, आता हॉस्पिटल बंद व्हायची वेळ झाली. उद्या बरोबर 9 वाजता या. पण काही काळजी करू नका. तुमचे दात दुखत आहेत बरोबर ना. मी तात्पुरत्या 3 गोळ्या लिहून देतो, त्या घ्या. उद्या सकाळी या. लगेचच तुमचे दात काढून तुमच्या हातात ठेवतो. काही काळजी करू नका. काही समजले. उद्या परत बसने जाण्याचा खर्च वाढणार या चिंतेत दिगंबरपंत घरी आले. घरात पाऊल टाकल्याबरोबर दामिनी म्हणाली, अगं बाई 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 बाई, किती घामाघूम झाला ना. रिक्षाने तरी यायचं, आणि बसमध्ये बसायला जागा मिळणारी नसेलच. अगं एवढ्या गर्दीत बसायला कुठनं जागा मिळणार. म्हणून मी म्हणत होते डॉक्टर केश कामतांकडे जा. पण ऐका तर शपथ. अगं तो महागडा, शिवाय चालचाल किती चालचाल दिवस नंबर लागत नाही असा कंपाऊंडर म्हणाला ग. बरं बरं, पण आता मी म्हणते तसं करा. उद्या मात्र रिक्षाने जा, बसने जाऊ नका. पण म्हणतात ना, साठी बुद्धी नाठी. दुसऱ्या दिवशी देशपांडे बसने गर्दीत उभे राहूनच हॉस्पिटलात गेले. डॉक्टर दाताडे पाटीलांच्या समोर जाऊन उभे राहिले. या या देशपांडे, अगदी वेळेवर आलात. बसा या खुर्चीवर. त्या टिपिकल खुर्चीत बसून दात तपासले व न दुखणारा चांगला दात उपटून देशपांड्याच्या हातात दिला. अहो 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 डॉक्टर, अहो काय केलं ते. हो बघा, हा माझा दात दुखत नव्हता हो. हे बघा, हे हा, आणि हा दात दुखतोय हो. असं होय. काही काळजी करू नका. अहो तेही दात मी काढणारच आहे. मग डॉक्टरांनी तोही दात काढला. असं करत करत एकूण 4 दात काढले. 15-20 मिनिटे विश्रांती घ्यायला सांगितली. नंतर परत एकदा तपासून म्हणाले, उद्यापासून मी लिहून देतो टूथपेस्ट वापरायची, माउथ वॉश लिहून देतो, त्यानंच गुळण्या करायच्या, महिन्याभराच्या गोळ्या लिहून देतो, त्या नियमित घ्यायच्या. काही काळजी करू नका. काय समजले. पण प्लीज माझं एक काम करा राव. कोणतं काम हो. तुमच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये जो सहदेव पिऊन आहे ना, पिऊन तो आता नगरसेवक झाला आहे.
त्याला जरा सांगून रस्ता रुंदीकरणात गेलेल्या माझ्या घराच्या नुकसान भरपाईचे तेवढे पैसे मात्र मिळवून द्या हो. त्याला थोडंसं पैसे मिळवून द्यायला सांगा ना. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त माझी ओळख करून द्या, बाकी देण्या घेण्याचं मी बघतो. काय समजले? ते समजले हो, पण आता बिल तर सांगा. फक्त 480 रुपये. काय 480 रुपये? हो हो, असं किंचाळू नका हो, आत्ताच दात काढलेत. आता बिलाचंच म्हणाल तर हे सवलतीच्या दरात 1/3 रक्कम तुम्हाला सांगतोय. आम्ही 1440 रुपये घेतो. काय समजले? शेवटी दिगंबरपंत निमूटपणे बिल भरून काय समजायचे ते समजून घरी आले. आता दामिनी काही बोलणार त्या अगोदरच दिगंबरपंतच बोलले. दामिनी दामिनी, तो मोरोपंत वाटवे हरामखोर, तो भेटू दे 1 तारखेला. त्याचे 32 दात पडून त्याच्या हातात नाही ठेवले तर दिगंबरपंत देशपांडे नाव नाही लावणार. तात्पर्य काय तर हिंदीत म्हणे बघा, महंगा रोए एक बार, सस्ता रोए बार बार. तर अशी ही 60 उत्तराची दिगंबरपंत देशपांडेंची दंतकथा 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.